जीवनाच्या वाटेत कुणी दगड बनून आडवा आला तर प्रवास थांबवायचा नसतो, तर जागा मिळेल तिथून प्रवास चालू ठेवायचा असतो। आयुष्यात प्रत्येक दिवशी घोंगावत येणारा चेंडू व्यवस्थित खेळला गेला नाही तर तो आपल्याला स्पर्धेतून आऊट करतो। माणसांच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगाच्या वेळी खरा गारवा देतो। मन समाधानी असलं की छोट्या गोष्टीचे भांडवल करून भरपूर आनंद घेता येतो। एका ठिकाणी वाचलेलं सुंदर वाक्य, घसरलेला पाय तुम्हाला सावरता येईल पण बोललेला शब्द सावरता येणार नाही। जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिम्मत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा। पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत। तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःचं भाग्य लिहू देत नाही। कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही। आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही। परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा। हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं। माणसाला सर्वात जास्त राग तेव्हाच येतो जेव्हा त्याच्या खरेपणावर संशय घेतला जातो। ज्या प्रकारे शेतात बी न पेरल्याने ती जागा गवताने भरली जाते, तसेच डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाही तर ती जागा नकारात्मक विचार घेते। आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ। चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते। जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात घ्यायला हवं। सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावंही लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे। हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत। कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले पण इमानदारी नाही घेतली। स्त्रीच्या गर्भातून जन्म घेऊन त्यानेच पाटी लिहिली, स्त्रियांना येथे प्रवेश नाही। कमाल आहे माणसा तुझी। कष्टाने शरीर सुदृढ होते तर जीवनात येणाऱ्या अडचणींमुळे आपली बौद्धिक क्षमता वाढते। समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात, कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी असे अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात, परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही। पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात। परमेश्वराच्या न्यायालयात न्याय फार वेगळा असतो। शांत राहून चांगलं कर्म करावं, इथं प्रत्येकाचा खटला चालू आहे। फक्त वेळेची वाट बघा, निकाल सगळ्यांचा आहे।